अजून मीटिंग मध्ये आपण ज्या गोष्टी बघितल्या, त्या महत्वाच्या ज्या मेन गोष्टी होत्या आपण ज्या बघितल्या, त्या प्रत्यक्षात आपल्या फील्ड मध्ये आहेत का, आपण ते बघू. सगळ्यात महत्वाचं आपण बघायचं, आपण काय म्हटलं, या वाहनाला जास्त फुटवे आहेत. जास्त फुटवे असल्यामुळे याला उत्पन्नही चांगलं येतं. तर प्रत्यक्षात बघू आपण प्लॉट मध्ये याला फुटवे आहेत का. जर तुम्ही या बघत असाल तर तुम्हाला बघा किती फुटवे दिसतात, 1 2 3 असं बघितलं तर तुम्हाला याच्यात ना 27-28 बघा, एका खुंबामधनं 27-28 पूर्ण झोम झाल्यासारखा दिसतो आणि एकदम कडक एकदम दाना दिसतो. यावरती रोग पडतो का कोणता, तांबेरा पिवळ्या पद्धतीचा बघितलं तर आपण याच्यावरती बघू शकतो. आपला कुठेही तांबेरा पिवळ्या पद्धतीचा रोग आला दिसत नाही, पूर्ण हिरवगार दिसायला लागते आणि यावर तुम्हाला तांब्यासारखा करप्यासारखा कुठेही दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला उत्पन्नात हमखास याच्यातनं जास्त मिळेल तुम्हाला. आपण इथे बघत आहात तर तुम्हाला पूर्ण प्लॉट दिसतोय सगळा साहेब. याच्यामध्ये बघितलं असाल तर आपण याचे जे खोड हे खूप मजबूत दिसायला लागतात, हे ना दांडे एकदम. त्यामुळे तुम्हाला हे खोडाचे मजबूत आपला एक बघत असताना आपलं एक दुसरं एक आपण वैशिष्ट्य सांगितलं होतं याचं की प्रतिकूल हवामानात देखील उत्पन्नावर याचा दुष्परिणाम होत नाही. तसं यावर्षीचं उत्पन्न जर बघितलं, यावर्षीचं वातावरण बघितलं तर आपण लक्षात होतं की थंडी खूप कमी होती आणि यामुळे काय होतं की तुमचे फुटवे किंवा ओंबी ह्या बरोबर निघत नाहीत. आता तुम्हाला इथे दिसतंय रोग पडणार. आता तुम्ही बघितलं तर इथं कुठेही तुम्हाला रोग किंवा फुटवे कमी आहेत किंवा ओंबी लहान आहे असं कुठेही दिसत नाही. तर आपण या वाहनाला आपण निश्चित म्हणू शकतो की हे जे वाहन आहे ते वाहन हवामानावरती प्रतिकूल आहे आणि असून दुसरा याच्यावरच्या उत्पन्नावरती तुम्हाला कुठलाही दुष्परिणाम दिसणार नाही की याचं उत्पन्न कमी होईल किंवा कमी जास्त होईल किंवा त्याला होणार नाही. तसं असं कुठेही वाटत नाही. एवढं वातावरण खराब असताना सुद्धा यावर्षीचं तुम्हाला उत्पन्न 100% चांगलं येईल असं हमखास दिसायला लागतं प्लॉटला जर बघितलं तर. आपण आता बघितलं होतं मीटिंग मध्ये की आपण म्हणलं याची लांब आहे, याची ओंबी जी लांब आहे जास्त आहे आणि एकदम आकर्षक ओंबी याची दिसते. तर तुम्हाला असं वाटतंय दिसते बघता असाल तर पूर्ण एकदम लांब ओंबी आहे एकदम आणि पूर्ण असं आकर्षक आहे, असं मन भरल्यासारखं वाटतं, बघून समाधान वाटलं असतं. त्यामुळे ते एकदम तुम्हाला लांब दिसायला लागते आणि यामध्ये दाण्यांची संख्या सुद्धा खूप जास्त आहे. तुम्ही बघत असाल तर पूर्ण 1 2 3 4 5 म्हणजे पूर्ण असा लहर दिसतो दाण्याचा आणि पूर्ण गोफ भरल्यासारखं पूर्ण दाणा दिसतं आणि लांब एकदम आकर्षक ओंबी दिसायला लागते. यामुळे आपण हमखास सांगू शकतो की या व्हरायटीवरती तापमानाचाही परिणाम होत नाही है ना. त्यानंतर याचं उत्पन्नही चांगलं हमखास आपल्याला मिळेल. परत एक जो पॉईंट बघितला होता मीटिंग मध्ये की याचे दाणे आहेत जाड मोठे आहेत आणि कडक आहेत एकदम. आपण बघायचं म्हटलं तर इथे दिसेल, आपण प्रत्यक्षात बघतोय पूर्ण अजून ही झालेली नाहीये पण आता ती नंतर दिसेल सुद्धा. ते आपण जे दुधीमध्ये म्हणतो त्या अवस्थेत आहे. पण असं जरी आपण बघितलं तर बघा आपल्याला दिसतंय दाना किती कठोर ठक्क एकदम आहे, कठोर आहेत. यावरून आपण म्हणू शकतो की याचे दाणे चमक बघा अजून भरला नसतं पूर्ण असताना सुद्धा चमक दिसायला लागते है ना. चमक पण आहे आणि एकदम ठस एकदम असा चांगला कच्च एकदम ओंबी व्यवस्थित. आपण निश्चित जे आता मीटिंग मध्ये बघितले की याची जाड आहे ते बघितलंय आपण की याचे दाणे जे मोठे आहेत जड आहेत आणि चमकदार आहेत. या सगळ्या गोष्टी जे आपण तिथं बघितल्या त्या प्रत्यक्षामध्ये आपल्याला प्लॉट मध्ये सुद्धा दिसायला लागतात. मी 2 ते 3 वर्षापासून रबी सीझन मध्ये गव्हाची सुरुवात केलेली आहे. पण काही वर्षापासून मी गहू टाकत आहे त्यामध्ये मला असं जास्त उत्पन्न नाही आलेलं आहे. माझे सहकारी मित्र जे या श्रीराम कंपनीमध्ये काम करतात त्यांनी मला श्रीराम सुपर 5 ह्या बियाण्याचे मार्गदर्शन केलेलं आहे. ते आणि ओंब्या आणि झाडाची संख्या दाखवत आहे. याच्यात कमीत कमी एका दाण्यापासून 25 ते 30 फुटवे तयार होतात आणि याच्यातून दाण्याची जे संख्या एका ओंबीची जे दाण्याची संख्या निघते गव्हाची ते 80 ते 85 गव्हाची संख्या निघते. त्यामुळे ऍव्हरेज साठी खूप छान हा गहू आहे. हे तुम्ही बघू शकता, त्याची मूळ बघू शकता आणि त्याचे फुटवे पण बघू शकता. ये वैरायटी बहुत अच्छी लगी और इसकी संख्या भी अच्छी है और उत्पादन भी जास्त है इसका. और इसकी जो थोम भी इसकी ज्यादा है, यानी कि 20-25 झाड़ है इसके और एक एक वाली में इनके 85 से 80 ऐसे 90 इनके उसमें दाने हैं. और बाजू में जो है उन्होंने दूसरी वेराइटी लगाई तो उनकी कंडीशन इतनी खास नहीं है. इसकी क्वालिटी अच्छी है, क्यों अभी भी हरा है, वो बाकी का अलग दिखा. इस पे तांबोरा रोग भी नहीं आया, कुछ भी नहीं आया और ना कोई बीमारी आई. और खाने में नरम है और इसकी जो रोटी है ये नरम है और ये गेहूँ खराब होता नहीं, एकदम जाड़ा है. और हर गेहूँ के एक दाने को 10-12 थोम लेकर है और बहुत अच्छी कंडीशन है. हमारे बाजू में है उस पर वो पीला हो गया
हमारा जो है ये हरा है बिल्कुल, अभी एक ही साथ के पेड़ है दोनों की भी। हा गहू मी 3 वर्षापासून विकत आहे आणि शेतकरी लोक खूप समाधानी आहे। एका उंबडीत त्याचे 85 ते 90 दाणे असतात आणि उत्पन्न सुद्धा खूप चांगलं येते। 20 ते 22 क्विंटल एकरी उत्पन्न येते। लोकांना फारच चांगले याचे रिझल्ट आलेले आहेत। एकरी 20 पर्यंत याचा ॲव्हरेज आलेला आहे आणि बरेच कास्तकार हे पेरून फार समाधानी आहेत। त्याच्यामुळे मी माझी सर्वांना ही विनंती राहील की हे जास्तीत जास्त वाण शिरामा SR 05 हे वाण जास्तीत जास्त प्रमाणात शेतकऱ्यांनी लावून